नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्टिव्ह न्यूज चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर मागील 2 व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल ॲनालिसिससाठी लागणारे बरेच रेशो पाहिलेले आहेत. परंतु ज्यावेळी तुम्ही एखाद्या बँक सेक्टरमधील स्टॉकचे किंवा फायनान्स सेक्टरमधील स्टॉकचे ॲनालिसिस करता, त्यावेळेला तुम्हाला थोडे वेगळे रेशो पाहायला मिळतात. कारण बघा, जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा फक्त सेल्स आणि प्रॉफिट बघितला, तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात. परंतु जेव्हा तुम्हाला एखाद्या बँकबद्दल जाणून घ्यायचं असतं, तेव्हा तुम्हाला बरेच रेशो पाहावे लागतात. ज्यातून तुम्हाला बँकेमध्ये काय चाललंय ते समजतं. तर त्यामुळे ते सर्व रेशोज आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण बँक सेक्टरमधील रेशो पाहूया. त्यासाठी आपण HDFC बँक हा स्टॉक ओपन करूया. आता इथे बघा, यामध्ये पहिला रेशो आहे कासा रेशो. याचा लॉंग टर्म आहे करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट रेशो. कासा रेशो तुम्हाला बँकेच्या चालू आणि बचत खात्यामध्ये बँकेची किती डिपॉझिट आहे ते दर्शवतो. म्हणजे जर तुम्ही कासा डिपॉझिटला टोटल डिपॉझिटने डिवाइड केले तर तुम्हाला कासा रेशो भेटतो. एक्झाम्पल समजा ABC बँक आहे, त्याचे टोटल डिपॉझिट 5,000 करोड आहे. त्यातील बचत खात्यामध्ये 15,000 करोड डिपॉझिट आहे आणि चालू खात्यामध्ये 8,000 करोड डिपॉझिट आहे. म्हणजे इथे टोटल कासा डिपॉझिट आहे 15,000 आणि हे 8,000 करोड, म्हणजे टोटल 23,000 करोड. आणि कासा रेशो होईल 46%. म्हणजे बँकेच्या टोटल डिपॉझिटपैकी 46% एवढी डिपॉझिट बँकेच्या सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये आहे. आता कासा रेशो हा जास्त असला पाहिजे, कारण बघा बँकेचा मेन इन्कम असतो तो म्हणजे इंटरेस्ट. आता बघा, बँकेची 2 डिपॉझिट असतात, एक म्हणजे कासा डिपॉझिट आणि दुसरी टर्म डिपॉझिट. टर्म डिपॉझिटमध्ये FD आणि रिकरिंग डिपॉझिट येतात. यावरती बँकेला आपल्याला जास्त इंटरेस्ट द्यावा लागतो आणि कासा डिपॉझिटमध्ये बँक आपल्याला कमी इंटरेस्ट देते, कारण सेव्हिंग अकाउंटवरती फक्त 3 ते 4% रिटर्न भेटतो आणि करंट अकाउंटवर कोणताही इंटरेस्ट नसतो. आणि त्यातून बँक आपल्याला जास्त इंटरेस्टवरती लोन देते. त्यामुळे कासा डिपॉझिटवरती बँकेला जास्त प्रॉफिट होतो. त्यामुळे कासा रेशो हा जास्त असला पाहिजे. आता इथे HDFC बँकमध्ये कासा रेशो हा 44.39% आहे, ज्याला तुम्ही दुसऱ्या बँकेबरोबर कम्पेअर करू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपला पुढचा पॉईंट आहे नेट इंटरेस्ट इन्कम. सोप्पा आहे. नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे बँक जो आपल्याला इंटरेस्ट म्हणजे व्याज देते आणि बँकेला जो वेगवेगळ्या लेंडिंग ॲक्टिव्हिटीज एक्झाम्पल लोनमधून जो इंटरेस्ट मिळतो, यातील फरक म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम. इथे बघा, HDFC बँकचा टोटल नेट इंटरेस्ट इन्कम दिलेला आहे 86,842 करोड. एवढा HDFC बँकचा नेट इंटरेस्ट इन्कम आहे. ओके, तर त्यानंतर अजून एक टर्म आहे NIM म्हणून, नेट इंटरेस्ट मार्जिन. हा पॉईंट आधी पाहूया. तर NIM म्हणजे बँकेने डिपॉझिटरला किती इंटरेस्ट दिलेला आहे आणि बँकेला लेंडिंग ॲक्टिव्हिटीजमधून किती इंटरेस्ट मिळालेला आहे, यातील फरक. नेट इंटरेस्ट मार्जिनला आपण नेट इंटरेस्ट इन्कमची पर्सेंटेज व्हॅल्यूसुद्धा बोलू शकतो. तर युजली ही NIM व्हॅल्यू 3%पेक्षा जास्त असली पाहिजे, तेव्हा आपण बँकला प्रॉफिटेबल बँक म्हणू शकतो. इथे खाली रेशोजमध्ये HDFC बँकची NIM व्हॅल्यू दिलेली आहे. इथे मागील 5 वर्षाची इयर ऑन इयर NIM व्हॅल्यू दिलेली आहे आणि खाली 1, 3 आणि 5 वर्षाची ॲव्हरेज NIM व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. यालासुद्धा तुम्ही दुसऱ्या बँकसोबत कम्पेअर करण्यासाठी कन्सिडर करू शकता. ओके, तर ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या पॉईंटवरती येऊया, कॉस्ट टू इन्कम रेशो. कॉस्ट टू इन्कम रेशो हा बँकेच्या ऑपरेटिंग कॉस्टच्या बदल्यात बँकेला किती इन्कम झालेला आहे हे सांगतो. जेव्हा तुम्ही बँकेच्या टोटल ऑपरेटिंग कॉस्टला टोटल ऑपरेटिंग इन्कमने डिवाइड करतात, त्यावेळी तुम्हाला कॉस्ट टू इन्कम रेशो भेटतो. हा रेशो जेवढा कमी असेल तेवढा जास्त चांगला असतं. यालासुद्धा तुम्ही दुसऱ्या बँकसोबत कम्पेअर करू शकता. इथे HDFC बँकचा CIR रेशो 40.36% एवढा आहे. तुम्ही हा रेशो दुसऱ्या बँकसोबत कम्पेअर करून मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या बँकेचा CIR रेशो सर्वात कमी आहे. ओके, तर ठीक आहे. आपण पुढे जाऊया. आपला पुढचा पॉईंट आहे CAR रेशो म्हणजे कॅपिटल ॲड्युकेसी रेशो, ज्याला आपण कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशोसुद्धा बोलतो. म्हणजे सिंपल मराठीमध्ये बँकेकडे शिल्लक भांडवल किती आहे याचा रेशो. मग जेव्हा तुम्ही Tier 1 आणि Tier 2च्या कॅपिटलला रिस्क वेटेड ॲसेटने एक्झाम्पल लोनने डिवाइड करता, त्यावेळेला तुम्हाला CAR रेशो हा भेटतो. Tier 1 कॅपिटलमध्ये बँकेचं प्रायमरी कॅपिटल येतं आणि यामध्ये बँकेचं टोटल इक्विटी कॅपिटल प्लस रिटेन अर्निंग येतं आणि Tier 2 कॅपिटल याला सप्लिमेंटरी कॅपिटल म्हणतात, यामध्ये रिझर्व्स येतात. तर हा बँकेचा CAR रेशो जास्त असायला पाहिजे, तेव्हा ती बँक इन्व्हेस्टमेंटसाठी सेफ समजली जाते. यालासुद्धा तुम्ही दुसऱ्या बँकसोबत कम्पेअर करा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपला पुढचा पॉईंट आहे ROA, रिटर्न ऑन ॲसेट्स. तर हा ROA रेशो आपल्याला बँक तिच्या ॲसेटच्या बदल्यात किती प्रॉफिटेबल आहे आणि किती सहजपणे ॲसेटचा वापर करून प्रॉफिट जनरेट करते हे दर्शवते.
जेव्हा तुम्ही कंपनीच्या नेट इन्कमला टोटल ॲसेटने डिवाईड करता त्यावेळेला तुम्हाला ROA रेशो भेटतो. तर हा रेशोसुद्धा जास्त असेल तेवढं चांगलं आहे. इथे HDFC बँकचा मागील 5 वर्षातील रेशो दिलेला आहे. यालासुद्धा तुम्ही दुसऱ्या बँकसोबत कम्पेअर करू शकता. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे नेट NPA रेशो. नेट NPA रेशो म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट रेशो. तर सर्वात आधी आपण NPA काय आहे हे समजून घेऊया. NPA म्हणजे ज्यावेळी समजा एखाद्या व्यक्तीने बँककडून लोन घेतले आणि ते लोन तो व्यक्ती बँकेला परत रिटर्न करू शकला नाही, तर 90 दिवसानंतर ती लोन अमाऊंट NPAमध्ये म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये पकडली जाते. कारण त्यामधून आता बँकला कोणताही प्रॉफिट होत नाही आहे. त्यानंतर ग्रॉस NPA असतं. ग्रॉस NPA म्हणजे समजा एका फायनान्शियल वर्षामध्ये बँकेनं टोटल लोकांना 1000 करोड लोन दिले, त्यातील 400 करोड समजा लोकांनी रिटर्न दिले नाहीत, तर ते 400 करोड रुपयाला ग्रॉस NPA बोललं जातं. आणि ग्रॉस NPAमधून प्रोव्हिजन वजा केले तर आपल्याला नेट NPA मिळतो. प्रोव्हिजन म्हणजे जेव्हा बँक एखादी लोन देते त्यावेळेला लोनमधील काही अमाऊंट बॅक म्हणून ठेवते, त्याला प्रोव्हिजन बोललं जातं. तर हा नेट NPA रेशो जेवढा कमी असेल तेवढं चांगला आहे. इथे HDFC बँकचा नेट NPA रेशो हा इयर ऑन इयर कन्सिस्टंटली कमी होत आहे, जे की इन्व्हेस्टरसाठी चांगली गोष्ट आहे. यालासुद्धा तुम्ही दुसऱ्या बँकसोबत कम्पेअर करा. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे कॉस्ट ऑफ लायबिलिटीज. कॉस्ट ऑफ लायबिलिटीज म्हणजे बँक तिच्या लायबिलिटीजवरती जो इंटरेस्ट पे करते त्याला बोललं जातं. बँकेची लायबिलिटीज म्हणजे आपण जे बँकेमध्ये डिपॉझिट ठेवतो ते येतं, आणि बँक जे आपल्याला त्यावरती व्याज देते ती कॉस्ट ऑफ लायबिलिटीज येते. तर हा कॉस्ट ऑफ लायबिलिटी रेशो जेवढा कमी असेल तेवढं चांगलं आहे. इथे HDFC बँकचा कॉस्ट ऑफ लायबिलिटी रेशो 3.58 आहे, जो की तुम्ही दुसऱ्या बँकेशी कम्पेअर करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कमी आहे की जास्त आहे. ओके. तर त्यानंतर आपला पुढचा रेशो आहे पेग रेशो. पेग रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग टू ग्रोथ रेशो. याचा उपयोग स्टॉक ओव्हर व्हॅल्यू आहे की अंडर व्हॅल्यू आहे हे ठरवण्यासाठी केला जातो. हा रेशो जर 1पेक्षा जास्त असेल तर कंपनी ओव्हर व्हॅल्यू आहे असं समजले जाते, आणि 1पेक्षा कमी असेल तर कंपनी अंडर व्हॅल्यू आहे असं समजलं जाते. इथे HDFC बँकचा पेग रेशो 1.05 आहे, म्हणजे HDFC बँक स्लाइटली ओव्हर व्हॅल्यू आहे असं आपल्याला यावरून समजतं आहे, ज्याला पण तुम्ही दुसऱ्या बँक स्टॉकबरोबर कम्पेअर करू शकता. ओके. तर त्यानंतर आपला बँक सेक्टरमधील शेवटचा रेशो आहे ॲडव्हान्स ग्रोथ रेशो. इथे बँक सेक्टरमध्ये ॲडव्हान्सेस म्हणजे बँकेने लोकांना दिलेले लोन येतं, आणि इथे ॲडव्हान्स ग्रोथ रेशो तुम्हाला इयर ऑन इयर ॲडव्हान्समध्ये झालेली ग्रोथ दाखवतो. ओके. तर इथे HDFC बँकमध्ये ॲडव्हान्स ग्रोथ रेशो 16.93 आहे, जो की चांगला आहे. ठीक आहे. तर हे सर्व रेशोज बँक सेक्टरमधील होते. याचा तुम्ही वापर करा आणि एक चांगला बँक स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी शोधून काढा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे. तर त्यानंतर आपण फायनान्स सेक्टरमधील रेशोचा अभ्यास करूया. त्यासाठी आपण बजाज फायनान्स हा स्टॉक ओपन करूया. तर इथे बघा, यामध्ये आपला पहिला पॉईंट आहे ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सेस ही लोनसारखी सिमिलर टर्म आहे, परंतु फायनान्स सेक्टरमध्ये इथे यामध्ये थोडा फरक असतो. लोन म्हणजे तुमचं लाँग टर्म लोन येतं, शॉर्ट टर्मसुद्धा असू शकतं, परंतु युजली लाँग टर्म लोन असतं. आणि ॲडव्हान्सेस हे शॉर्ट टर्म असतं. शक्यतो 1 वर्षाच्या आत ते आपल्याला रिटर्न करावे लागते. आणि ॲडव्हान्सेस हे तुमची शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी दिलं जातं, आणि यामध्ये जास्त लिगल फॉर्मॅलिटीज नसते. ओके. तर इथे बजाज फायनान्समध्ये त्यांनी जवळपास 1.80 करोड एवढे ॲडव्हान्सेस दिलेले आहेत. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपला पुढचा महत्त्वाचा आणि आजचा शेवटचा पॉईंट आहे पॅट मार्जिन रेशो. पॅट मार्जिन रेशो म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन रेशो. याचा उपयोग कंपनी कशाप्रकारे कॉस्ट आणि रेव्हेन्यूचा वापर करून प्रॉफिट जनरेट करते हे मोजण्यासाठी केला जातो. ज्यावेळी तुम्ही नेट प्रॉफिटला टोटल रेव्हेन्यूने डिवाईड करता त्यावेळेला तुम्हाला पॅट मार्जिन रेशो भेटतो. तर हा रेशो जास्त असला पाहिजे. इथे बजाज फायनान्समध्ये पॅट मार्जिन रेशो 28.84 आहे. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे रेशो होते जे आज आपण पाहिलेले आहेत. सर्वांना समजलं असेल. कोणाला काही समजलं नसेल, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर आज आपण इथे थांबणार आहोत, परंतु पुढील व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. त्यामध्ये आपण बॅलन्स शीट, P&L वगैरे याचा कसा अभ्यास करायचा ते पाहणार आहोत. ठीक आहे. तर तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा, आपले व्हिडिओ पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.